पाहतोय अधिकची माहिती आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी या फोन लाईन वरून जोडले गेलेत। अंजली जी, आपण पाहतोय महिलांवरील अत्याचारांची संख्या सध्या वाढतच चालली आहे आणि आज खरं तर महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तरुण पुण्यामध्ये अश्लील चाळे भर रस्त्यावर करताना पाहायला मिळतात। कसं पाहता एकूणच या प्रशासनासंदर्भात आता सुषमा अंधारेंनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलिसांनी अजून सुद्धा काहीही धडे घेतले नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तुमची यावर प्रतिक्रिया काय? नाही, पोलिसांनी सोडा, लोकांनी पण धडे घेतले नाहीयेत की आता लोकांना सुद्धा दिसतंय महाराष्ट्रातली परिस्थिती काय होताना दिसते आपल्याला। आणि मला जे मी आता तुमच्या चॅनलवर बघतीये समोर की हा एका मोठ्या गाडीतनं उतरलाय आणि जर तो इतका मद्यधुंद अवस्थेत जर असेल तर काय बोलावं या लोकांना। आणि तो गाडी चालवतोय, रस्त्यावर उतरून असले अश्लील चाळे करतोय आणि ताबडतोब याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। आता म्हणजे तासावरच होणं गरजेचं आहे, पण हे काय बोलावं आणि काय करावं काहीच कळत नाहीये। मला असं वाटतं पोलिसांना ना खरंच थोडं प्रोएक्टिव्ह होण्याची गरज आहे। तेव्हाच असे जे चाळे आहेत किंवा अशी जे कृत्य आहेत ती घडताना आपल्याला म्हणजे कुठेतरी थांबायला हवं, एवढंच याच्यात निष्पन्न होतं। अगदी अंजली जी, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुम्ही समाजाला आणि एकूणच लोकांना काय आवाहन या संदर्भात कराल? म्हणजे मला ना खरंच किळस येते या सगळ्या राजकारणाची, मला किळस येते पोलीस यंत्रणेची। मला असं वाटतंय ह्यांना पण आया बहिणी मुलं बाळी आहेत की नाही, आणि कुठेतरी इतक्या जे असे कृत्य करतात त्यांच्यावर सुद्धा आता हा मोठ्या गाडीतला माणूस आहे, कोणा ना कोणाचा तरी पूल लावणार, कुठून ना कुठून दबाव आणणार आणि याच्या विरुद्ध सुद्धा कारवाई होणार नाही। जसं आपण पुण्यातल्या पोर्शे कार प्रकरणात बघितलं की त्याला निबंध द्यायला सांगण्यात आलं होतं, तसेच काही प्रकार आता हा पण करेल। पण शिक्षा जोपर्यंत स्ट्रॉंगली होत नाही तोपर्यंत आपण हे सगळं बंद करू शकणार नाहीये। आणि शिक्षा देण्यासाठी पोलीस यंत्रणा मजबूत करणं हेच मुख्यतः आपल्याला करायला हवं आणि ते लवकरात लवकर झालं पाहिजे। अगदी नक्कीच। धन्यवाद अंजली जी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। या